नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवरती। तर आज आपण बनवूया पालक आणि काळ्या चण्याची मिक्स भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पालकची गड्डी, 100 ग्रॅम काळा चणा जो रात्रभर भिजवून उकडून घेतलेला आहे, त्याच्यानंतर हळद आणि धना पावडर, एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे त्याला, थोडी गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर जी तिखट पण येते आणि जी काश्मीरी जी कलरसाठी आपण वापरतो ती, मीठ, एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 100 ग्रॅम फ्रेश दही। दही आपल्याला ताजंच घ्यायचं येतं, आंबट दह्याचा नाही तर वास येतो भाजीमध्ये। त्यासाठी आधी पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पालक एक साधारण 3 ते 4 मिनिटं बॉईल करून घ्यायचा आणि नंतर तो थंड पाण्यात टाकायचा। थंड पाण्यातून पालक साईडला काढून ठेवायचा। आता मिक्सरमध्ये पालक आणि दही हे आपण वाटून घेऊया। इथे आपण पेस्ट करून घेतलेली आहे दोघांची पण। आता कढईमध्ये तेल गरम करून पहिले जिरे आणि लसूण टाकून चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यात कांदा टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि कांदा आणि मीठ टाकून कांद्याला थोडंसं एक गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करायचा। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत जे आपले सुके मसाले, जसे की लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर, तुमच्याकडे घरातला काही तुमचा स्वतःचा मसाला असेल तर तोही थोडा टाकू शकता। साधारण 1 मिनिटभर त्याला परतून घ्यायचे। मग आपण त्याच्यात टाकणार आहोत वाटलेली आपली पालक आणि दहीची पेस्ट। ह्या स्टेजला तुम्ही मसाले टेस्ट करू शकता। दह्यामुळे कधी-कधी होतं की मसाले एकदम टेस्ट त्यांची म्हणजे तिखटपणा निघून जातो। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे मसाले ॲड करू शकता। साधारण एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला आता पालक इथे शिजवून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साधारण 1 चमचा कसुरी मेथी, ज्यामुळे भाजीला खूप छान वास येतो। आणि आता उकडलेला काळा चणा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये, परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून मी त्याला परतून घेतलं आहे, कारण माझी पेस्ट खूपच घट्ट झाली होती म्हणून।
सगळ्यात शेवटी जेव्हा भाजी बनते त्याच्यामध्ये तेव्हा तुम्ही 1 चमचा बटर किंवा 1 चमचा तूप घालू शकता. रेसिपी जर आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.